महाराष्ट्रात लूट कशी करता येईल हेच पाहण्यासाठी शहांचा दौरा. नाना पटोलेंचा घणाघाती आरोप. महाराष्ट्रातील शासकीय जमिनी मोदींच्या मित्रांना देण्यासाठी आता किती संपत्ती शिल्लक राहिली आहे आणि किती देणे बाकी आहे याची माहिती घेण्यासाठी ते महाराष्ट्रात येत असतात. भ्रष्टाचाराची जी व्यवस्था राज्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे ती अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातूनही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात येऊन कशा पद्धतीने लूट करता येईल यावरच त्यांचे काम सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. पाहूया ते काय म्हणतात. 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. महाराष्ट्रावर त्यांचा एक विशेष प्रेम दिसून येते. वारंवार महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातून बदल होईल असंही वारंवार सुचवलं जातं. महाराष्ट्राच्या जनतेच्या म्हणजे ज्या प्रॉपर्ट्याज आहेत, शासनाच्या प्रॉपर्टीज आहेत, या त्यांच्या मोदी साहेबांच्या मित्रांना देण्याचा जो त्यांचा प्रयत्न राहतो. म्हणजे आता किती वाचल्यात आणि किती द्यायचं राहिलं याची माहिती घेण्यासाठी ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्याने येतात. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल की भ्रष्टाचाराची जी व्यवस्था जी मोठ्या प्रमाणात आपण राज्यकर्त्यांमध्ये पाहतोय त्याचा परिणाम आपण या अमित शहा आणि मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेला देण्यापेक्षा महाराष्ट्र लुटता कसं येईल याच्यावर त्यांचा इतके वर्ष त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे. तुमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वक्तव्य सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात गुंडी गुडिया असा केलं होतं. आज त्यांनी त्याबद्दल अप्रत्यक्ष शब्दामध्ये खेद व्यक्तही केलेला आहे. अवास्तव होता का तो वक्तव्य असं वाटतं? बघा, आता त्यांनी खेद व्यक्त केलं, आता विषय संपलेला आहे. त्याच्यामुळे मी कुठलाही कॉमेंट करणार. पण अनेक विषय असे असताना विरोधकांकडे प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेल्या व्यक्तीकडून संबोधलं म्हणजे आता खेद व्यक्त केलं. मी म्हटलं त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे, तो विषय संपला. त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा नाही केली तरी, कारण की आज आपण पाहतोय आता शेतीचा हंगाम महाराष्ट्रात चाललेला आहे. खताचं आणि बियाणाचं मोठ्या प्रमाणात तुटवडा आणि बोगस बियाणं आणि बोगस खतं या महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लुटताना पाहतोय. सरकारच अकोल्यामध्ये झालेल्या घटनेमध्ये सरकारच या सगळ्या बोगस बियाणेवाल्यांना बोगस खतं विकणाऱ्यांना मदत करताना आपण पाहिलं. सरकारचं महामंडळ जे आहे महाबीज ते सुद्धा बोगस बियाणं विकताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे शेतकरी या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात असतील तर त्या महाराष्ट्रातल्या होत आहेत. आणि ते फक्त सरकारच्या या पद्धतीच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात आहेत. सर्रास बाहेरच्या कंपन्या आणि सरकार हे बोगस बियाणं विकून आणि बोगस खतं देऊन शेतकऱ्यांना बर्बाद करतात आहेत. त्यांना आयुष्यातून त्याला उद्ध्वस्त करताना आपण पाहतोय. हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आता पंतप्रधान मोदी सुद्धा IITच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठवण्यानंतर मोहन भागवतजींनी परवा केलं, त्याचा परिणाम पाहिलाच की विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं की याच्यात कुठलं विजन नव्हतं. आमचं शिक्षण आणि शिक्षण आमचा अधिकार आहे. आज त्याला भारतीय जनता पार्टी आणि संघाने दोघांनी मिळून हे सगळं शिक्षण विकत देण्याचा एक प्रयत्न केला. सामान्याचे मुलं मुली ते शिक्षण घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी त्याच्यामध्ये उपलब्ध होत नाही आणि बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे. ही भूमिका मोहन भागवतजीच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं 12 वर्षात देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम मोदी सरकारने केलं, त्याचा परिणाम आहे की आज जैनजी रस्त्यावर आलेत आणि म्हणून प्रधानमंत्र्यांना रात्री 12 वाजता इंस्टाग्रामवर यावं लागलं. हा या देशातल्या बदलाचे संकेत या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय. काही बातम्या अशा येत आहेत की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सूर आहे. तक्रारीचा खास मित्र आहेत प्रफुल्ल पटेल. त्यामुळे त्यांचं आणि राष्ट्रवादीमध्ये सगळं भांडणं येत आहेत, माहिती येत आहे. सुनेत्रा पवारांनी त्या विरोधात त्यांनी काही
यापूर्वी कटक असले होते त्याचे काही आरोप होत आले. आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर ट्रिगर होत आहे. बघा, राष्ट्रवादी मधला अंतर्गत तो वाद आहे. त्यामुळे प्रशांत किशोर म्हटलं तर ते कुठल्याही पक्षाला प्रमोशन कसं करायचं त्याच्यावरचं ते टेंडर घेतात. त्यासाठी आले असतील आणि प्रफुल्ल पटेल असतील या सुनील तटकरे असतील की सुनीता पवार वहिनी साहेब असतील. आता तो पक्षाचा वाद आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या वादात पडावं असं कुठलंही कारण नाही. प्रफुल्ल पटेल तुमचे खास मित्र आहेत. आमचे मोठे भाऊ आहेत, ते मित्र आहेत, त्यामुळे त्यांचं चांगलं व्हावं अशीच अपेक्षा आमची आहे. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, एकतास चर्चा झाली, कुठेतरी केंद्रात मंत्रिपदाच्या अनुषंगाने आहे किंवा आणखी काय अशा वेगवेगळ्या मी चर्चा कालच कोल्हापूरमध्ये सांगितलं की त्यांना फडणवीसांचा खूप त्रास आहे आणि हे त्रासाची तक्रार करायला ते मोदीजीकडे गेलेले होते. शरद पवार पक्षाचे खासदार आगामी काळामध्ये पंतप्रधानांची भेट घेणार आहे, असंही काही वाटत नाही. त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया द्यावी. मला असं वाटतं की मुद्दा असा आहे की प्रधानमंत्री आहेत, खासदार त्यांना भेटायला जातील, त्याला राजकीय अर्थ कोणाला घ्यायचा असेल तो त्यांचा भाग आहे. पण मला असं वाटतं की यावर आम्ही काय फार हस्तक्षेप करावा असं मला वाटतं. पंतप्रधान एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींची 6 खासदारांसह भेट घेतली. त्याच्यावर आता राऊतांचं स्टेटमेंट आलं की पंतप्रधान त्यांच्याकडे बोलताना म्हणाले की मी तुमच्या पाठीशी आहे. खरं तर प्रकरण न्यायालयात असताना पंतप्रधानांनी मी तुमच्या पाठीशी होते, यावरून त्यांनी आता कुठल्या गोष्टीसाठी पाठीशी आहे हे राऊतांनी काय ऐकलं ते मला वर्णन करता येणार नाही. त्याच्यामुळे संजय राऊतांनाच तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी पाठीशी आहे ते विचारायला पाहिजे, त्यांना माहिती जास्त असते. मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्यानंतर बंदी प्रमाणपत्र, ओबीसी प्रमाणपत्र मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात देण्यात आलं. 219 प्रमाणपत्र रद्द झाले. पंजाबराव देशमुखांनी जेव्हा आरक्षण दिलं, बंदी बनले काही मराठा समाजाचे लोक, ते टिकलं, पण हे टिकू शकलं नाही. यावर तुम्ही ओबीसी समाजाचे नेते म्हणून काय सांगता? एक बघा, फडणवीसांनी आणि भारतीय जनता पार्टीनी मराठा असेल, धनगर असेल, बंजारा असेल, गोवारी असेल या समाजाची सर्रास फजियत केलेली आहे. 2014 मध्ये गडकरीजी असतील की फडणवीसजी असतील त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरून सांगितलं की आमचं राज्यात आणि केंद्रात सरकार आलं तर आम्ही तुम्हाला त्या त्या जातीच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही पूर्ण करू. आता ह्या सरकारला येऊन 12-13 वर्ष झाली. केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आहे, बहुमताचं आहे, 5वी बहुमताचं सरकार आहे. पण तरी सुद्धा या समाजाला न्याय ते देऊ शकले नाहीत. पण याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी केली, मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस मराठा, धनगर विरोधात आदिवासी, गोवारी वर्सेस आदिवासी, अशा पद्धतीचं भांडण लावून डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोखा होता, एक धार्मिक सलोखा होता, तो संपवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे जी काही घटनात्मक दुरुस्ती करून या समाजाला न्याय देण्याचं काम करता आलं असतं, पण या लोकांना ते करायचं नाही, लोकांना भांडवत ठेवायचं आहे. एवढंच याच्यावर आपण प्रतिक्रिया देऊ शकतो.